दिलेला नाहीये. तुम्ही परमेश्वराचा अंश आहे. तुम्हाला राहायला परमेश्वराने पंचतत्वाचा देह दिलेला आहे. हा देह कसा चालणार म्हणून भगवंतांनी श्वास भरलेले. श्वास भरले शरीर, श्वासाने शरीर चालते, पण आत्मा कशाने चालतो? सत्संग. मग या ठिकाणी की आपण जर सत्संग नाही केलं तर देवादेव भेटतील का? सत्संगमध्ये कळतं परमेश्वर कसा आहे. तर कसा तर पाण्यात रश्मीच आहे. पाण्यात पण बघा इतक्या जवळ आहे. काय सांगितले? अंग संग. काय सांगितले परमेश्वर? अंग संग आहे. सगळे साधू संत महंत ज्ञानेश्वर महाराज, सगळे तुकाराम महाराज, सगळे संतांनी येऊन सांगितले परमेश्वर आत बाहेर आहे बाबा. आत बाहेर आहे. कार्य होता दाटून वेडे देव आहे तुम्हा पुढे. काय सांगितलेले? तुमच्या आत बाहेर देव आहे. देव देवाळ्यात नाही, देव देवळात नाही, देव अंतरात आहे. ते असं शोधू नये पाहिजे. आपला आत्मा शोधायचं नाहीये. आपल्यातले जेव्हा आता जसं खवटी फुटते ना, खवटी फुटल्यानंतर मग तो धनंजय बाहेर पडतो. तोपर्यंत श्वास चालले की जग कसं ठरतं? श्वास संपले की लोक मृत घोषित करतात, पण खवटी फुटल्यानंतर तो आत्मा बाहेर पडतो. बरं त्यावेळेस स्मशानभूमीत कोण थांबणार आहे का तुमच्यासाठी? पण आज तुम्ही का थांबलाय या संसारासाठी? तुम्ही थांबलाय ना. तुम्हाला थांबा म्हणलं कोणी संसारात? कोणी म्हणलं? पण तुम्हीच थांबला. नाही नाही, माझ्या मुलाचं कसं व्हायचं, माझ्या पोरीचं कसं व्हायचं, मग त्यांचं कसं व्हायचं, यांचं. अरे तुमचं स्मशानभूमीत नंतर काय होणार आहे ते विचार करा. तिथून एकटा प्रवास आहे. सूक्ष्म देह फिरत राहतो, स्थूल शय नष्ट होतो. मग या ठिकाणी झाड काय करतं? फळ देतं आणि वृक्ष सुकून जातात. मग या ठिकाणी काय? आपली कर्म पाहिजे चांगली. मग माळ्याचं काम असतं त्या झाडाला चांगलं आळाविळा करून सगळी व्यवस्था करून मग त्या झाडाला कसं फळ तयार होईल तेवढं बघायचं. मग फळाला देव भावेचा. आता आपण काय करतो की बाबा तू देव परमेश्वराला भाव दे, भावेचा भुकेला. तुम्ही भाव देता. आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो आणि तिथं आपल्याला ती व्यक्ती नाही बोलत की राग येतो. लय भाव खाल्ला तिनं, मला भावच नाही दिला. बघा ना, लय भाव खाल्ला तिनं, मला नाही दिला.